2-3 दिवस झाले पण पाणी जायचं काही नाव घेतच नाही. मग याच पाण्यामध्ये पेला मस्त गरम गरम चाय. मग मी निघालो हवेलीवर जासाठी. पाक अशी 1 मिनिटात तयार होत होतं. जादू बढिया आहे ना पण माझ्याकडं. तयार झाल्याच्या नंतर मी ना खाली मस्त चाय पोडीले मस्त गुंडाळून टाकलो. चाय मध्ये डुबवून मस्त खाऊन टाकलो पोटभर. कोण कोण घरी असं खाते पहिले तर विचारलो. मग आपले मस्त लटा बापा खुले राहिले तर एवढे मोठे दिसते ना, बांधल्यावर पाय एवढीशी चुट्टी दिसते. टकल्यावर तर माझ्या केसच नाही राहिले काही. आज 1 टिकली नाही, आज 2-2 टिकल्या लावलं मी तर. आपल्या कपड्यावर लावलं फुसफुस. पावसाचे कपडे वारत नाही तर वास येते म्हणून फुसफुस लावा लागते काही. आता बारी होती हवेलीवर जासाठी. डोकं वल्ल नाही झालं पाहिजे म्हणून प्लास्टिक घुसवत होतो डोक्यामध्ये. माझं डोकंही वल्ल नाही होत ना, कोणाला माहितही नाही पडत. कसा वाटला माझा गावठी इलाज सांगा? कोणाला माहित पडत आहे का मी प्लास्टिक ठेवलं बाबा म्हणून? याच्यानं माझं डोकंही वल्ल नाही होत ना, काही नाही, मी बिमारी नाही पडत. मग मी निघालो. अरे मी थोडी पॉलिथिन दिसत आहे वाटते, त्याला टाकून दिलो अंदर. बाप्पा गा मोठ्या मुश्किलनं बस भेटली. ते बी एसी वाली. हा कंडक्टर काकाजी मस्त गोलूमुलू होता. आमच्या बस मध्ये पडली रेड, ते बी पोलिसाची. आता काही करू नये मला अंदर करते रे म्हणले हे. चल पोरे म्हणे तिकीट दाखव म्हणे, कोण आलीस म्हणे तू म्हणे. मग मी हळूच कनेरी म्हणलो गुगूस वरून. बरं झालं बाप्पा मी ना आपली तिकीट पकडून ठेवलं तो. म्हणून सांगतो तिकीट काढत जा ना, बरोबर व्यवस्थित ठेवा जा, नाही तर असं पोलीसवाले पकडले की काही खरं नये. दिलातच टाकते का आपल्याला. ते तर मला मस्त लागत होती थंडी, एसी चालू होती ना. मग मी नाही आपला दिमाग लावला मस्त. घेतला पडदा टाकला त्या गड्ड्यामध्ये. बुजवूनच टाकला का. कसा वाटला माझा दिमाग? पोरं म्हणते पोरीले दिमागच नाही राहत. आता कुठून आला दिमाग?